हो बाबा, तुम्ही तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे. मला मला सुयश आवडतो आणि मी त्यालाच भेटायला नाक्यावरती गेले होते बाबा. बाबा प्लीज, प्लीज बाबा माझं आधी ऐकून तरी घ्या. मी हे सगळं तुम्हाला सांगणारच होते, पण त्याआधीच तुम्हाला हे सगळं कळालं. खरं तर मी हेच बोलायला त्याला आज भेटायला गेले होते, की असं आपण चोरून किती दिवस भेटणार आहोत, या सगळ्याची कल्पना आपण घरच्यांना द्यायला हवी. आणि बाबा तो आज त्यांच्या घरच्यांशीही बोलणार होता. बाबा, मुलगा खूप चांगला आहे, शिवाय नोकरी आहे, स्वतःचं घर आहे आणि लहानपणीच वडील वारल्यामुळे परिस्थितीची, जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे बाबा. अगं आई, तू तरी सांग ना बाबांना समजावून. बाबा, मी मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. तुम्हाला जर वाटलं ना की तो मुलगा माझी काळजी घेऊ शकत नाही, तो मला सुखात नाही ठेवू शकणार, तर तर तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. पण प्लीज, प्लीज एकदा त्याला भेटा ना. एकदा. बाबा, कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मी त्याला बघते. कॉलेजला सकाळी लवकर यायचा आणि लायब्ररीमध्ये एकटाच अभ्यास करत बसायचा. दुपारी लेक्चर अटेंड करून डब्बा न खाताच निघून जायचा. काही दिवसानंतर मला माझ्या मैत्रिणीकडून कळालं की तो कॉलेजनंतर पार्ट टाईम जॉब करायचा आणि स्वतःच्या कॉलेजची फी स्वतःच भरायचा आणि आईला मदतसुद्धा करायचा. बाबा, मला माहिती आहे स्वतःच्या पोटची पोर, स्वतःचा निर्णय स्वतःच घेणं आणि हे पचवणं कुठल्याही बापासाठी किती कठीण आहे ते. म्हणूनच बाबा, मी आजपर्यंत तुमची मान खाली जाईल असं काही केलेलं नाही. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे.